नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी चांगला जी-आर घेऊन आलेलो आहे मित्रांनो. परभणी, सातारा, सांगली या जिल्ह्यामध्ये जून 2025 ते ऑगस्ट 2025 पर्यंत अतिवृष्टी व पूरमुळे झालेल्या नुकसानपोटी शेतकऱ्यांना निधी मंजूर करण्याबाबत हा जी-आर आलेला आहे मित्रांनो. ओके. या जी-आरमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे. किती निधी मंजूर झालेला आहे, किती हेक्टर बाधित असणार आहे, किती लक्ष निधी मंजूर झालेला आहे. त्यानंतर कशा पद्धतीने तुम्हाला मिळणार आहे, किती हेक्टर मिळणार आहे, याची संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे स्टेप बाय स्टेप. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे आणि चॅनल नवीन असेल त्याला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आहे आणि आपलं टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुप, Insta आयडी, Facebook आयडीला फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता हा जो जी-आर आलेला आहे मित्रांनो, राज्यात परभणी, सातारा व सांगली जिल्ह्यात जून 2025 ते ऑगस्ट 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानापोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे महाराष्ट्र शासनाकडून. महसूल व वन विभागाकडून हा जी-आर आलेला आहे. दिनांक 18 सप्टेंबर 2025 चा लेटेस्ट असा हा जी-आर असणार आहे. त्याच्यामध्ये दिलेली आहे प्रस्तावना. अतिवृष्टी व पूर, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना अ, निविष्ट अनुदान इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून विविध दराने मदत देण्यात येते. म्हणजे आता इथे सांगितलं गेलेलं आहे अतिवृष्टी चक्रीवादळमध्ये सारखं नैसर्गिक झालेलं असाल, आपल्याला एका हंगामामध्ये एका वेळेस एक आपल्याला इनपुट सबसिडी डायरेक्टली आपल्याला देण्यात येत असते. ओके. तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधींच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विविध दराने मदत देण्यात येते. शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक 27/3/2023 च्या राज्य आपत्ती प्रतिसाद निधींचे निकष व दर विविध करण्यात आलेले आहेत. केंद्र शासनाने विविध केलेल्या 12 नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने 30/1/2014 मध्ये अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्र उधाण, आकस्मिक आग या या स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याची धोरण निश्चित केलेली आहे. अ, तसेच दिनांक 22/6/2023 च्या शासन निर्णयामध्ये सततचा पाऊस ही नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यात आलेली आहे. ओके. तर आपला पाऊस हा नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये दिलेलं आहे खरीप 2025 व यापुढील कालावधीकरिता केंद्र व राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पीक नुकसानीबाबतचा अ, घ्यावयाची निविष्ट अनुदानाचे दर निश्चित शासन निर्णय दिनांक 27/3/2023 प्रमाणे देय राहील. असा निर्णय दिनांक 30/5/2025 रोजीच्या शासन निर्णयामध्ये घेण्यात आलेला आहे. त्यानुसार दिनांक 27/3/2023 रोजीच्या शासन निर्णयातील निकष व दर यानुसार विभागीय आयुक्त यांनी निधी मागणीचा प्रस्ताव संदर्भ क्रमांक 4 ते 6 येथील पत्रामध्ये जून 2025 ते ऑगस्ट 2025 मध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी निधी मागणीचा प्रस्ताव सादर केलेला आहे. त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे. ओके. आता निर्णय काय आपल्या शासनात तो बघूया. शासन निर्णय जून 2025 ते ऑगस्ट 2025 या कालावधीत राज्यात छत्रपती संभाजीनगर विभागातील परभणी आणि पुणे विभागातील सातारा, सांगली या जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णय निश्चित केलेल्या दरानुसार इथं दिलेलं आहे 136,03,99,000 ओके. इतकी निधी वितरित करण्यास शासनाच्या मंजुरी देण्यात येत आहे. 136,03,99,000 रुपये. ओके. या शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्र दर्शविल्याप्रमाणे उपलब्ध तरतुदीमधून अथवा आवश्यकतेनुसार वियोजनाद्वारे तरतूद उपलब्ध करून घेणे. कार्यसन 11 यांनीही निधी वितरित करण्यात यावा. ओके. करावा. संदर्भ क्रमांक 1 येथे नमूद 24/1/2023 मध्ये सूचित केल्यानुसार डी-बी-टी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये निधी वितरित करण्यात यावा. सोबतच्या परिपत्रकामधील सर्व लाभार्थ्यांनी माहिती विविध नमुन्यात काळजीपूर्वक तयार करून संबंधित अधिकाऱ्यांची ती संगणकीय प्रणालीवर भरून मान्यतेबाबत नियमानुसार कार्यवाही करावी. तथापि, चालू हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागांची शेती पिकांच्या नुकसानीकरिता वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये
अंतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधींचा समावेश नाही. याची दक्षता एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे विविध दराने मदत देण्यात असल्याची खात्री करावी. ओके. त्यानंतर इथे सांगण्यात आलेले आहे कोणत्याही लाभार्थ्यांना मदत देताना दुरुस्ती होणार नाही याची काळजी तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयांनी घ्यायची आहे. वरील निधी खर्च करताना संदर्भातील सर्व शासन निर्णयातील सूचनांचे व निषेधांचे काटेकोरपणाने पालन करण्यात यावे. ज्या योजनेसाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्याच योजनेसाठी सदर निधी खर्च करण्यात यावा. ही मदत देताना नैसर्गिक आपत्तीकरिता विविध केलेल्या अटी शर्ती पूर्तता असल्याची खात्री संबंधितांनी करावी. लाभार्थ्यांना मदत वाटपीचा कारवाई पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी मदतीचा तपशील जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा. या आदेशाद्वारे तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाद्वारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेला मदतीचा निधीचा निधी बँकिंग कर्ज खात्यात अथवा अन्यथा वसुलीकरिता वळती करू नये याकरिता जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित करण्यात यावा. या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्याकरिता जबाबदारी संबंधित अधिकारी यांची राहणार आहे. सदर निधीतून करण्यात येत असलेल्या खर्चाचे लेख निधी आहरित करण्यात येणाऱ्या कार्यालयाच्या स्तरावर ठेवण्यात यावं व करण्यात आलेल्या खर्चांचा कोषागार कार्यालय व महालेखपाल कार्यालयांशी त्रैमासिक ताळमेळ घेण्यात यावा व उपलब्ध करून दिलेला उपरोक्त निधी खर्च पडल्यानंतर तातडीने निधींचा उपयोगिता प्रमाणपत्रे संबंधितांकडून प्राप्त करून घेऊन एकत्रितरित्या शासनाच्या सादर करण्याची जबाबदारी विभागीय आयुक्त यांची राहणार आहे. आता याच्यामध्ये दिलेला आहे मेन पॉईंट असणार आहे आपल्याला वरील प्रयोजनासाठी संदर्भ क्रमांक 2 येथील 27/3/2023 शासन निर्णयामध्ये विहित केलेल्या राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषानुसार व दरानुसार 2 हेक्टरी मध्ये शेती पिकांची नुकसानी खर्च भेटणार आहे आपल्याला. किती? 2 हेक्टरी प्रमाणे. ओके. मुख्य लेखाशीर्ष नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी अर्थसहाय्य, चक्रीवादळे, अनुग्रह सहाय्य, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या मानकानुसार नैसर्गिक आपत्तीमध्ये पीक नुकसानाकरिता शेतकऱ्यांच्या सहाय्य अनुदान वगैरे वेतन स्तर लेखाशीर्ष भागवण्यात यावं असं सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर सदर खर्च इथं आर्थिक 2025-26 मध्ये उपलब्ध असलेल्या निधीमधून पुनर्नियोजनाद्वारे उपलब्ध करून निधीतून भागवण्यात यावा. ओके. असं इथं सांगण्यात गेलेलं आहे. व सल्लागार टीम वगैरे इथं वित्त विभागाची दिलेली आहे. आता याच्यामध्ये दिलेलं आहे शासन निर्णय आता 18 सप्टेंबर 2025 चे विवरणपत्र दिलेलं आहे. याच्यामध्ये दिलेल्या विभागाचे नाव दिलेले आहे, जिल्ह्यांची नावं, कालावधी, प्रस्ताव दिनांक दिलेला आहे, बाधित शेतकरी संख्या दिलेली आहे आणि बाधित क्षेत्र हेक्टर दिलेलं आहे आणि लक्ष दिलेलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये विभागाचा याच्यामध्ये परभणीसाठी असणारे जून 2025 साठी तर 11/9/2025 चा प्रस्ताव इथं शेतकरी संख्या असणार आहे 0.40 हेक्टर इथं असणार आहे. याच्यामध्ये 0.09 इतकं लक्ष आलेलं आहे. परभणीसाठी जुलैसाठी 2025 ला 11/9/2025 चा प्रस्ताव याच्यामध्ये असणारे 87,117 शेतकरी संख्या असणारे 60,739.2 एवढी हेक्टर असणार आहे. याच्यामध्ये निधी मंजूर झालेली 5,164.52 लक्ष. ओके. त्यानंतर इथं परभणीमध्ये परत एकदा ऑगस्ट 2025 मध्ये 16/9/2025 चा इथं प्रस्ताव दिलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला 1,51,412 इथे शेतकरी संख्या असेल 90,483.20 हेक्टर आपल्याला इथं बाधित हेक्टर असणारे बाधित. याच्यामध्ये आपल्याला असणारे लक्ष निधी 7,651.0.7 लक्ष निधी आलेला आहे. ओके. तर टोटल इथं विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगरमध्ये टोटल आता दिलेलं आहे 2,38,530 शेतकऱ्यांची संख्या. टोटल बाधित हेक्टर असणार आहे 1,51,000 1,51,222.6. ओके. त्याच्यामध्ये दिलेलं आहे लक्ष आता 12,855.38 लक्ष. ओके. एवढा निधी मंजूर झालेला आहे. त्याच्यानंतरचा असणारे पुणेकरिता पुण्यामध्ये असणारे विभाग आता सातारा जिल्ह्यामध्ये ऑगस्ट 2025 साठी 12/9/2025 चा इथं असणारे प्रस्ताव. याच्यामध्ये 142 शेतकरी असणार. याच्यामध्ये हेक्टर असणारे 21.60 हेक्टर. याच्यामध्ये निधी मंजूर झालेले 3.23 लक्ष. ओके. सांगलीकरिता इथं ऑगस्ट 2025 साठी 12/9/2025 साठी टोटल बाधित शेतकरी 13,475 टोटल इथं दिलेले हेक्टर.
4,074.27. ओके. याच्यामध्ये दिलेलं आहे आता लक्ष्य 745.38 लक्ष निधी मंजूर झालेला आहे. टोटल इथं गेली आता टोटल आता याच्यामध्ये आता बघूया पुण्याकरिता. इथं दिलेलं 113,617 शेतकरी असणार आहे. 4,095.87 हेक्टर असणार आहे बाधित आणि याच्यामध्ये लक्ष निधी दिलेला आहे 748.61. ओके. टोटल आता दोघांना मिळून दिलेलं आहे पुणे आणि छत्रपती संभाजीनगर विभागाकरिता 2,52,147 शेतकरी असणार आहे. याच्यामध्ये 1,55,318.49 लक्ष 49 हेक्टर इथं बाधित असणार आहे. ओके. याच्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला निधी मंजूर 136,03,99,000 रुपये. ओके. दिलेल्या याच्यामध्ये 136,03,99,000 रुपये इतकी निधी मंजूर करण्यात आलेली आहे. ओके. तर तुम्हाला मी इथे संपूर्ण माहिती दिलेली आहे. तुमच्या डायरेक्टली बँक खात्यामध्ये पैसे देणार आहे. 18 सप्टेंबरचा लेटेस्ट GR असणार आहे. तुमच्या डायरेक्टली बँक खात्यामध्ये 2 हेक्टरप्रमाणे इथं पैसे देण्यात येणार आहे. निधी मंजूर देण्यात आलेली आहे. ओके. तर आता तुम्हाला व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. जर तुम्हाला PDF फाईल डाउनलोड करायची असेल तर टेलिग्राम चॅनल, WhatsAppवरून तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मित्रांनो. तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं आहे. त्याला आमच्यासाठी मोटिवेशन असतं. ओके. तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा शेतकऱ्यांपर्यंत या व्हिडिओला. चॅनलवर पहिले वेळ असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. तुमच्यासाठी डेली बेसिसवर नवीन GRs योजना व जॉब अपडेट घेऊन असतो आपल्या चॅनलवर. असेच जॉब अपडेट आणि योजना GR बघण्यासाठी आपण आता भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.